हो, मी माझ्या घरी गेले होते. माझ्या काका काकींचं घर आहे ते. मेरा घर आहे. गेल्या 1.5 महिन्यापासून बारामती परिसरामध्ये आशाताई असताना त्यांना त्यांची भेट का घ्यावी वाटली नाही, आशीर्वाद का घ्यावे वाटले नाही. बारामतीमध्ये मतदान सुरू होतं. त्या दरम्यानच सुप्रिया सुळे या त्यांच्या काकू आशाताई पवारांना म्हणजेच अजित पवारांच्या आईला भेटण्यासाठी घरी गेल्या. त्यावरून चर्चा रंगली आणि आता राजकारण सुद्धा रंगतंय. या भेटीबद्दल सुप्रिया सुळे काय म्हणाल्या आणि अमोल मिटकरींनी यामागचं कारण काय सांगितलं ते एकदा ऐका. काही वेळापूर्वीच तुम्ही अजित पवारांच्या घरून आता परतलेल्या आहात. हो, मी माझ्या घरी गेले होते. माझ्या काका काकींचं घर आहे ते. मेरा घर आहे. बरं, काय भेटीचं प्रयोजन आजच्या दिवशी? माझ्या दोन्ही काकी आज आल्यात मतदान करायला. सुमती काकी आल्या आहेत, आशा काकी आल्या आहेत, प्रताप पवार सकाळी आले होते, काल रात्रीच आले होते काका. त्यामुळे सगळी फॅमिली आहे आणि तेव्हा सगळ्यांचे आशीर्वाद यायचे. सुमती काकी मला बारामतीतच भेटल्या, प्रताप काका माळेगावला घरीच भेटले. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेतला, काकींचा घेतला. आता हे सगळे आमचे भेटत जायचं आता मुळशीपर्यंत. पण अजित पवार म्हणतायत की ती माझी आई आणि माझी आई माझ्या सोबतच आहे. तर सगळ्यांच्याच आई आहेत. आम्ही 40 भावंड आहोत. आमच्या सगळ्या काक्या आमच्या सगळ्यांच्या आई आहेत. बरं, पण आजच्या भेटीचं विशेष महत्व आजच्या दिवसाला आहे, कारण आता तुम्ही मतदान केलं आणि लगेच तुम्ही आई वडील आपल्यावर जे संतांचे संस्कार झाले त्याच्यात पांडुरंगानंतर आई वडिलांची जागा आहे आपल्या संतांनी सांगितलं. त्याच्यामुळे आई वडिलांना राजकारणात आणायचं नाही. पण काय त्यावेळी अजित पवार घरी होते हे मला काय माहिती नाही. आई वडिलांचं राजकारण कधी मी केलं नाही आणि कधी करणारही आहे. माँ भगवान के बराबर होती है, माँ के बारे में कुछ ना पूछना. खासदार सुप्रियाताईंनी आजच्या घडीला घेतलेली आशाताईंची अर्थात अजितदादांच्या आईची भेट हे भावनिक राजकारणाचा एक भाग आहे. ताईंना चांगल्या पद्धतीने माहित आहे, म्हणजे सुप्रियाताईंना, की ही भेट जर घेतली तर मतदारांमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण करता येऊ शकतो. गेल्या 1.5 महिन्यापासून बारामती परिसरामध्ये आशाताई असताना त्यांना त्यांची भेट का घ्यावी वाटली नाही, आशीर्वाद का घ्यावे वाटले नाहीत, हा सुद्धा बारामतीकरांना या निमित्तानं प्रश्न पडला असेल. आणि मी तरीही एक परिवाराचा भाग म्हणून जर तुम्ही भेट घेतली असेल तर तुमचे आभार मानतो. आणि विशेष आभार सुप्रियाताईंची याकरता त्या भेटीचा सेल्फी काढून त्यांनी कुठं गवगवा केला नाही याबद्दल सुद्धा त्यांचे आभार मानतो. मात्र भावनिक राजकारणाचा कार्यक्रम परवाच्या दिवशी संध्याकाळी. तर सुप्रिया सुळेंनी मी माझ्या काकूंच्या घरी गेले होते असं सांगत यामागे कोणतंही राजकारण नव्हतं असं सांगण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे अमोल मिटकरींनी ही भेट घेतली तर मतदारांमध्ये वेगळा संभ्रम निर्माण करता येऊ शकतो. गेल्या 1.5 महिन्यात सुप्रिया सुळेंना भेट का घ्यावी वाटली नाही असा सवाल केलाय आणि यामागे राजकारण असल्याचं सांगण्याचा देखील प्रयत्न केला. त्यामुळे मतदानाच्या दिवशी ही बारामतीमध्ये पवारांवरून चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. सुप्रिया सुळेंनी घेतलेली ही भेट, त्यावरून रंगलेलं हे राजकारण आहे. याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.